एक नंबर मस्त झाली याची आमची ग्रेव्ही सब मस्त झाली, फिश पण आमची मस्त झाली आहे, टेस्ट एक नंबर खूप छान झाली. नाही आधी भात बोलली आता राईस बोलली, हसायला लागलो तेव्हा. तर तिकडे रेडी आहे. आता आपण चूल मांडू त्या दिसच्या सारखं. चूल मांडून त्या दिस चिकन बनवलं. आज आपण फिश बनवायची आणि फिश आपण मार्केटमधून घेऊन येतो, फ्रेश घेऊ. काय कसं बरं आहे? मस्त. कुठे चालला? आमची आज सुट्टी होती, आमचं जर प्लॅनिंग चालू होता मुस्कान म्हणली की चायनीज खायचं. हो आज सुट्टी आहे तुमची आणि कुठं चायनीज खायला चालले होय? अरे भाऊ, अरे माझी पण सुट्टी आहे, मला सांगायचं ना, आपण सोबत गेलो असतो चायनीज खायला. चल जाऊ सोबत. अरे तुला माहित नव्हतं मला तुझी पण सुट्टी आहे दादा, मग सांगितलं असतं तर मी पण तुला बोलले असते ना की मला काहीतरी आपण चिकन खाल्लं तर आज आपण फिश खाऊ आवडले होते. त्या दिवशीचं चिकन आवडलं तुला? झालं चिकन झणझणीत झालं. हो का? मला पण आज फिश खायची आहे. प्लीज आज तुझी हातची फिश बनवशील का तू? बाबा तू बोलली ना, तू ताई तुझ्यासाठी बनवून देईन, फिश बनवून देईन. पण मस्त झालं एक नाही, फिश पण. हा आज तुझ्यासाठी मी फिश बनवून देतो. अभिषेक, मुस्कान बोलली फिश बनवून द्यायचं. ठीक आहे, कॅन्सर. आज चायनीज कॅन्सल मग. हा? फिश खायची. ठीक आहे ठीक आहे. कोणतं हे का? हे घ्या कमी टाका. कशी गेली ती? हे 200 रुपये किलो. आणि ते त्याच्या बाजूची हे पण 200. कमी टाका. काय म्हणते तू? मी काय म्हणतो मला नाही समजत. भाऊ मग बिंदास नाही आता. हे मला फक्त ते सुरमई पापलेटच माहिती आहे. नाही, सुरमई ते ऑल टाइम फेवरेट आहे, बेस्ट आहे. पण ते ना ते नका द्या, ते नाही खात मी. मग काय? हेच खाय. लाल आहे, लाल करून घ्या. काय नाव म्हटलं तिचं? रहू. रहू 2 किलो नाही, 2 जण खाणारे आहे मावशी. रहू आहे ते. 2 जण आहे का? छोटे बघा एखादी असेल. बघू की, घे ना आधी. किती झाले मावशी? असं काय चांगलं होतं ना? नाही ना, आमचं नाही ना ते. कोणतं नाही? शॉर्ट झाला आपल्याला. कॅश मिळण्यामुळे माझ्यापाशी पण नाही. आता मी काय? लपडा नाही झाला पाहिजे. वा 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 वा. अरे देवा, अरे देवा. हा 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 हा. जमतं फीस घेतली होती आम्ही, पण मावशीकडे मोबाईल नव्हता, गुगल पे फोन पे असं काही नव्हतं. कॅश पण नाही आणले. बरं झालं भाऊच्या खिशामध्ये होते, तेवढेच होते जेवढे मावशीले पाहिजे. चला आता आपण बनवूया फिश. काय आहे बेबे? काय बनवत आहे? हे आपली सुकी भेळ. अरे भाऊ हे मच्छी आणली, याचं काहीतरी करा ना तुम्ही. तुम्ही तर म्हणलं पहिले हे बनवा. हा भेळ बनवा भाऊ, भूक लागली. कसं वाटायचे. कांदे बिंदे कापा लागेल बाबू आणखी आपल्याला. कांदे आहे ना, हा होऊन जाते. हा थोडंसं नाश्ता बनवू, थोडं नाश्ता खाऊ, नंतर आपण आपल्या कामाला लागू. हा चूल झाली ना रेडी? ओके ठीक आहे भाऊ. लाकडं कमी पडत्या, लाकडं घेऊन ये जो. मला चपाती दे. थांब पहिले टेस्ट करू दे मला. कसं भाऊ, टाइम भरपूर झाला, लवकर पेटव जरा. ए तू हे गंज ठेवून पाहिला होता? वा वा वा. कोणा बनवली चूल? तू ना? त्यानेच बनवली. एक नंबर भाऊ. त्याला मला लहान बघा फिश आपली. फिशला आपण मॅरिनेशन करून ठेवलं आहे ऑलरेडी, त्याला मसाला वगैरे लावून. कधी पण तुम्ही तेल वापरसान तर मस्टर्ड ऑइल वापरा. हे फिशसाठी फ्राय करायसाठी खूप काही विषय नाही पकडला ते. अरे अभि ते पकडायचं आहे ना, पाळायला ना. तेल ना असं सेंटर मध्ये यायला पाहिजे, ते वन साइड. अरे होते रे बाबा. समजे सगळं होते. अभि तू नको अबे ते झालं गेलं. सगळं होते अभि. बस बस 2-2च काढा. 3-3 काढू. हा व्हिडिओ मध्ये येते का? फायर फिश सगळं होते अभि, तू थांब फक्त. बघा फ्राय करायचं ना, असं फ्राय करायचं. कधी पण फिश फ्राय करायची अशी करायची, शॅलो पॅन फ्राईड करायचा. म्हणजे जे कमी ऑइलमध्ये ते असं हे करत आहे, म्हणजे ते काय होते, स्लोली आहे ना पकते आणि कमी तेल लागते.
जास्त ऑइली होत नाही आणि बिलकुल एकदम परफेक्ट होते. बघ किती परफेक्ट झाले आहेत आपले फिश. कांदा टाकू. पुन्हा टाकू का? पूर्ण टाक. बस. नाही मिरची. जिंजर गार्लिक पेस्ट टाक बेटा. जिंजर गार्लिक पेस्ट टाक. एक होईल ना दादा? तू आणखी टाक. नाही होऊन जाईल वाटते मला एक होईल म्हणून. हो ना. बस. इस्तू बराबर लाव. कमी जास्त नाही झाला पाहिजे ना तर ते लपड होईल. आता एक काम कर, तू आहे ना टमाटे टाक. बस सोड. थोडी दूध टाक. काय टाकू आता ते? टाक जिरा टाक, धनिया टाक. हे काय आहे? जिरा. हां टाक. बस बस टाक लवकर लवकर. काला मसाला, टाक हलकासा. बस लाल मिर्च, टाक. टाक पूर्ण. बस बस. हळद. हम्म. हम्म. होईल ना? हम्म. अभिषेक टाक पिसं टाक. झाली शिजलीच आपली भाजी. मुंडकी नंतर टाकायचं, आधी पिसं टाक बाबा. मुंडकी नंतर टाक, पिसं पिसं टाक आधी. बस एक नंबर बनव. तू अशी फिश फ्राय करून कधी ट्राय केलं होतं का? घरी अरे बहुत जबरदस्त बनते फिश फ्राय करायची. टाकायची चकण्यासोबत ना. अरे एक नंबर. एक नंबर. तर ऑलमोस्ट आपलंवाले फिश तर झालीच आहे. ग्रेव्ही झाली, फ्राईड झालं. जेवणासोबतच घेऊ ना. फक्त त्याला आता थोडंसं जे आपण जे ग्रेव्ही बनवली त्या ग्रेव्हीमध्ये सोडून द्यायचं. शिजून घ्यायची पाहिजे. रस्स्याचा पण टेस्ट. रसा एक नंबर बनला बाई. तू खाऊन बघ फक्त आधी. आपलं फिश रेडी झालाय. एक नंबर. दिसला फिश. येस येस. पब्लिक टाक भाऊ. ये हमारे आकाश शेफ यवतमाळकर. बस का. एकदम टाक टाक धनिया. गावठी नाही, हे रेसिपी आपली आहे भाऊ. आकाश भाऊची हा, रेसिपी गावठी हे recipe. माझी रेसिपी आहे स्पेशल. असं तर्रीदार फिश दिसली पाहिजे. आणि त्याच्यासोबत चपात्या पण रेडी आहेत. आणि थोडी आपण ग्रेव्ही केली तर आपण राईस पण बनवला. राईस आणि चपाती एक नंबर फिश सोबत. आपलं फिश मस्त एक नंबर झणझणीत झाली आहे. छान झाली ना. हे मी फक्त तुझ्यासाठी बनवली. त्या दिवशी तुला चिकन चारलं. तू म्हटली आता मगाशी जात होती, दादा म्हणे सुट्टी आहे म्हणे, तर आज मला तुझ्याकडून फिश खायची आहे म्हणे. ते फक्त तुझ्यासाठी फिश बनवली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फिश आपली कशी दिसते. आपली फिश एक नंबर अशी झणझणीत आणि टेस्टला पण तेवढीच झणझणीमध्ये. ते हे माझी स्वतःची रेसिपी आहे. मी कुठं व्हिडिओ किंवा असं म्हणजे कोणाला बघून नाही बनवली आहे. मी स्वतःची रेसिपी आहे.